जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक नववा. गुण रूप नाम. समाज दुसरा. ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे. स्वरूप ते असतचे असे सर्व काळ. दशक दाखवला तो नववा. आता हा नववा आहे तरी कोण? जो चालवितो तिन्ही लोक, ते आत्मा रामाचा विवेक, जो अधिकार आहे तो नवव्याचा अधिकार आहे. बघा, अधिकार नावाचा आहे परंतु आलाय सातामध्ये. संत परंपरा आधी अखंड बोलली अवतारी होते, कधी बोलले नाही आम्ही अवतारी म्हणून. अखंड दास्य भक्तीचं कार्य त्यांनी केलं. बघा, म्हणून सद्गुरू बोलले एकच दशक जो नववा आहे तोच साताला जवळ घेतो आणि मग 7, 9, 16. बघा, कोणा 7 तो अखंड सातामध्ये आहे. बघा, म्हणून सद्गुरू बोलले गुण रूप आणि नाम. समर्थांनी दशक दाखवला तो गुण रूप नाम. बघा, आता गुण आहेत ते मायेला, रूप आहे ते मायेला, नाम आहे ते मायेला कार्यकारण कळवून घेण्यासाठी. हा अमका तो तमका तो ढमका. परंतु जो चालवतो तो अनामी आहे. कसा आहे? जो चालवतो ना तो अनंत नामी परी तो आहे अनामी. सद्गुरु भेट झाली तरच तो कैसा आहे अंतर्यामी ते ओळखण्यासाठी सद्गुरु पाहिजे. म्हणून सद्गुरु करावा. दशक दाखवला नववा गुणरूप नाम. समाज दाखवला दुसरा ब्रह्मनिरूपण नाम. तर ब्रह्मनिरूपण म्हणजे काय? सद्गुरु बोलले देवाचेनी प्रसन्नपणे बोलले. काय बोलले? देवाचेनी प्रसन्नपणे जे जे घडी लागे बोलणे ते ते अत्यंत श्लाघेवाने या नाव प्रासादिक. स्वभावेची जे बोलत, स्वभावेची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. सहज बोलता. कसं? ब्रह्मनिरूपण म्हणजे काय? स्वभावेची जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. सहज बोलता विवेक प्रकट होय. सद्गुरू सहज सहज सद्गुरू परंपरेचं कार्य, संत परंपरेचं कार्य सहज सहज होतं. कुठला अभ्यास नाही करावा लागला. बघा, कारण बुडते हे जन देखण डोळा. म्हणून संत परंपरेने अखंड कार्य केलं. बघा, म्हणून सद्गुरू बोलले जे जे काही साकार दिसे. आता जे जे कळलं पाहिजे. जोपर्यंत जे जे कळत नाही तोपर्यंत जय जय मुखातून येत नाही. कारण जे जे हे आपल्याकडे हॉस्पिटल आहे. काय जे जे त्याला म्हणतात हॉस्पिटल. पण सद्गुरू बोलले जोपर्यंत माणूस तिथं जात नाही ना तोपर्यंत त्याला जय जय कळत नाही. हो, कारण माणूस अडकतो ना त्यावेळी त्याला याची सगळ्या गोष्टीची किंमत कळते. इथं सगळं फुकट दिलंय, श्वास फुकट दिलाय, परंतु त्याला किंमत नाही. ज्यावेळी जे जे मध्ये जाईल ना, जे बाटला लावतात ना त्यावेळेला त्याला बिल येतं ना, त्यावेळी बोलतो अरे बापरे. म्हणजे काय? सद्गुरू बोलले मी एवढं तुला फुकट दिलंय. कारण फुकट जाऊ नये म्हणून फुकट दिलंय. पण माणसाला किंमत नाही. मग ह्याची किंमत कळेल कधी? तर जे जे मध्ये गेल्यानंतर. त्याचं नावच आहे हॉस्पिटल. काय नाव? त्याचं नाव आहे हॉस्पिटल. हॉस्पिटल म्हणजे काय? तर अशी तुझी हॉस्पिटल की पुन्हा जायची इच्छाच नाही व्हायची. सद्गुरू बोलले कोणाला इच्छा होती का जायची हॉस्पिटलला? मग जे जे कळलं पाहिजे. परंतु जोपर्यंत जे जे भेटत नाही ना, जय जय रघुवीर समर्थ, जोपर्यंत जय जय भेटत नाही ना तोपर्यंत जे जे कळत नाही. दुसरा भाग सद्गुरू बोलले जे जे म्हणजे काय? हे जे जे दिसतंय ना, जे जे दिसतंय ना ह्या डोळ्यांनी, यांना 6चा आकार आहे. जे जे साकार दिसे बोलले. काय दिसे? जे जे काही साकार दिसे. साकार दिसे म्हणजे काय? तर बोले जे जे आकारामध्ये आहे. या पृथ्वीमध्ये प्रत्येक गोष्टीला आकार आहे, वजन आहे. बघा, जे दिसणार आहे ते नासणार आहे. यद्द्रष्टम तद्नष्टम.
जे दिसेल ते नासेल, जे येईल ते जाईल. हा, म्हणजे दिसत नाही ते काय बघा, जे जे काही साकार दिसे. मग याला आकार देणार आहे कोण? 9 महिने 9 दिवस फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, असा सगुण साकार रूप देणार आहे कोण? हा, हा, नखशिकांत उत्तमाचा घडवणारा आहे कोण? हा, सौंदर्य स्पर्धा लावतात, मग एवढं सौंदर्य घडवलं कुणी? एवढे दागिने सगळे एकदम नखशिकांत दागिने घडवले कुणी? हा, एवढं ऐश्वर या मानवासाठी आणलं कुणी? हा, हा, हे सगळं आहे हे मानवासाठी हो. पण चुकतो तो माणूसच. चुकत नाही तो देव, आणि चुकून सुधरत नाही तो राक्षस. चुकतो तो माणूस, चुकत नाही तो देव, आणि चुकून सुधरत नाही तो राक्षस. म्हणून बोलले, चूक हायताच काढ. आता चूक आहे ना तरच काढ, नाही ते खिळा होईल. कारण चूक ठोकायला छोटी हातोडी लागते, आणि चूक चूक खिळा ठोकायला खूप मोठी हातोडी लागते. सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू बोलले, जो जो घडला तो पूजनीय झाला. आकार द्यायचा आहे. काय द्यायचा आहे? या सहाकाराला आकार द्यायचा आहे. हा, पण त्याला म्हणलं फिरत्या चाकावरती. मग फिरत्या चाकावर आहे कोण? किती दिवस होता फिरत्या चाकावरती? 9 महिने 9 दिवस, 9 घटका, 9 पळ, 9 सेकंद. हा, चाकावर फिरत होता. हा, सद्गुरू बोलले. हा, म्हणून ना, कुठली ती माती? हा, कुठली कुठली माती? सृष्टीमध्ये जितकी शरीर तितकी बोलली भगवंताची घरे. कुठली कुठली माती? हा, अमेरिकेची माती, कुठली माती? फ्रान्सची माती, चीनची माती, मुंबईची माती. सद्गुरू बोलले इंडियाची माती. हा, कुठली ती होती माती? कुठली कुठली माती? हा, आणि असा कोण कुंभार आहे? कुठली ती होती माती, कोण तो कुंभार? हा, घडविता उभा आहे बोलले पहा विश्वंभर. हा, हा, घडविता उभा आहे बोले पहा विश्वंभर. हा, जिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत. म्हणून ती वीट विठ्ठलाच्या पायी पाहिजे. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. म्हणून नामदेव नामात रंगला, आणि संत तुका कीर्तनी दंगला. म्हणून सद्गुरू एकच लक्षात ठेव की तुझं तुझं नव्हे शरीर. हे माणसानं लक्षात ठेवावं. तू भाडूत रेस इथला पाहुणा 2 दिवसाचा, नागू नको होताना. पण हा म्हणतोय कोण है? हा, मायकेला. अरे ज्यानी घडवला त्याला शरण जा. घडविता उभा आहे पहा विश्वंभर. हा, देवासारखा घडवला, पण मृत्यू लोकात उतरला, देवाची कर्म विसरला. मग देवाला जी कर्म आवडतात ती तुम्ही आम्ही केली पाहिजे. बघा, देवास जयाची अत्यंत प्रती. हा आकार, 6 आकार कशा करता दिला? तर देवास जयाची अत्यंत प्रती. आपण वर्तावे तेनेची रीती, येणे करता भगवंती. सख्य घडे, सख्य घडे, सख्य घडे. पण नुसतं सख्य नाही घडे, तर बोले नियम असतं. सख्य घडे नियम असतं. म्हणून देह काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. कोणाचं आहे देह? कोणाचा? तर बोले काळाचा. धन कोणाचं? कुबेराचं. मग येड्या मानवा, येड्या मानवा, अरे तुझं आहे का इथं? एच क्षणी मरून जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. हे माझं ते माझं, माझे 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 माझे. अरे चाललंय काय बाबा? म्हणून जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे बोलले. काय दिसे? काय असे? जे जे काही साकार दिसे ते कल्पांती नासे. म्हणजे असत जे असे, सद्गुरू बोलले सर्व काळ. म्हणजे असत जे असे ते काय? त्यालाच म्हणतात जे येतही नाही ते जातही नाही, ते असतचे असे सर्व काळ. त्याला कुठली जात नाही, तो येत पण नाही, आणि त्याला कुठली जात पण नाही. तो अणुरेणू पासून सगळ्यांना तो चालवतोय. हत्तीला सुद्धा तो चालवतोय, माणसाला सुद्धा तो चालवतोय.
स्वरूप बोलले, स्वरूप. आता हे स्वरूप कळायचं, हं? स्वरूप कळायचं म्हणजे सद्गुरू भेट झाल्याशिवाय नाही हो. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे, त्याचं स्वरूप काय बघणार तुम्ही? हा? हा. मग इथं स्वस्वरूप पाहणे, स्वस्वरूप पाहणे म्हणजे काय करणे? तर बोले जवळचा देव बघणे. हा? आणि जवळचा देव दाखवल कोण? विश्वाने तुम्हाला आम्हाला बाहेर फिरत ठेवलं. जा इकडं, जा तिकडं, काशीला जा, तिरुपतीला जा, डोक्यावरचे सगळे केस काढ, गोटा कर, इकडं जा तिकडं जा, हा? चारी धाम फिर. हा? लोक भेटली, लोकांनी फिरत ठेवला, सद्गुरू संत परंपरा भेटली, काय बोलले? हा? जवळी जवळी जवळी. हा? म्हणून जे अंतर्देवा चुकते ते धावा घेऊन फिरतात. जे जे अंतर्देवा चुकते ते धावा घेऊन फिरतात जाती, आणि मग विचार करते अंतकरणी, जिथे तिथे जिथे तिथे जिथे तिथे दुसरं काय आहे? धोंडानं पाणी. उगाच वनवन वनवन वनवन, माणसाची वनवन चालली कशासाठी? ही वनवन थांबायची असेल म्हणून सद्गुरू बोले संत परंपरा आली कार्याला, श्रवण दिलं. काय केलं? हा? उगाच वनवन वनवन हिंडोर काय होते? म्हणून ठायचे बैसोनी करा एकचित. हा? स्वस्वरूप बघायचंय, काय करायचंय? हा? 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 देव कुठं बाहेर नाही, देव जवळच आहे. लोक बोलतात वाटी भरून ब्रह्म द्या, सद्गुरू बोले अरे वाटी भरून ब्रह्म द्या म्हणण्यापेक्षा ब्रह्म नाही अशी जागा दाखवा. हा? देव दाखवा. सद्गुरू देवने अशी जागा दाखवा. ते बोले वाटी भरून ब्रह्म द्या, सद्गुरू बोले वाटी खाली करून या. तो जळी स्थळी काष्टी पाषाणी तो भरून नाही, तो येत पण नाही, तो जात नाही, त्याला कुठली जात नाही. हा? जाती माणसाला लागली. हा? जाती जातीत माणूस विभागलाय. अमक्याचा तमका देव, तमक्याचा तमका देव, तमक्याचा तमका देव, अमक्याचा ढमका देव. हा? प्रत्येक जण म्हणतो आमचा असाच देव, आमचा लय श्रेष्ठ देव, आमचा तमका श्रेष्ठ देव. हा? देवाला कुठली जात नाही, एकच देव, एकच. या? कुणी त्याला अल्ला म्हणतं, कुणी गॉड म्हणतं, कुणी वाहेगुरु म्हणतं, कुणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याला हाक मारतात. हा? सगळ्या गोष्टी भावार्थावरती ठेवल्या. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मस्तर धरी दो पुसा तयाचे तेपची प्राप्त. बघा, म्हणून जे जे काही साकार दिसेल, जे 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 या डोळ्यांनी दिसेल ना, ते नाचणार आहे. मग शाश्वत आहे का या विश्वामध्ये? त्या शाश्वताचं स्वरूप जर तुला ओळखायचं असेल, जे जे शाश्वत आहे त्याचं स्वरूप जर तुला ओळखायचं असेल, तर संत परंपरेच्या पुढ्यात तुला बसावं लागेल. देह कष्टविती परोपकारा करणे, देह कष्ट व्हावं लागेल. असंच नाही मिळणार. परमार्थ म्हणजे बोल सुलावरची पोळी आहे, निवडील तो ध्वनी वेगळाच. बघा, आधी कष्ट आणि मग फळ, आणि जे कष्टाची नाही ना ते निर्फळ बोलले. बघा, मग बोले फळ मागता एक दिलो, फळ मागता एक दिशी. अरे फळ काय मागतो? बागेचा मालक माग. फळ मागता एक दिवशी, बागाच्या बागा त्याच्यापाशी. मग बागाच्या फळ काय मागतो? बागेचा मालक माग. की बागच तुझ्या ताब्यात. तर त्यावेळी खायची इच्छाच व्हायची नंतर. म्हणून ठेविलेत अनंत तैशीचे राहावे. स्वस्वरूप दाखवायचे, काय करायचे? त्यावेळी पण त्या अर्जुनाला त्या भगवंतानी विश्वरूप दर्शन दाखवलं. आज पण मालक विश्वरूप दर्शन द्यायला आलेलं आहे. पण त्याला दाखवायचं म्हणजे संजय दृष्टी पाहिजे. त्याला चर्मदृष्टीने बघता येणार, त्याच्याकडे सूक्ष्म दृष्टी पाहिजे. आणि ती सूक्ष्म दृष्टी कुठल्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला मिळेल? तर सद्गुरू बोलले श्रवणाच्या माध्यमातून ही सूक्ष्म दृष्टी तुम्हाला आम्हाला मिळेल. त्याला चर्मचक्षून तुम्ही आम्ही बघत नाही, त्याचा स्वानुभव घे.
देव काय काय करतोय, कोणाच्या सत्ते चाले हे शरीर, कोण बोलवितो हरिविना. म्हणून स्वरूप दाखवा, स्वरूप बघा. स्वरूप बघायला कुठे बाहेर जायची गरज नाही. हा 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 आत्मज्ञाना विना पारता सर्व कर्म निरर्थक. स्वस्वरूप बघायचं म्हणजे काय करायचं, स्वतःला शोधायचं. काय करायचं? स्वस्वरूप बघायचं म्हणजे काय करायचं, भगवंताचं रूप बघायचं म्हणजे काय करायचं, तर बोले स्वतःला शोधायचं. हा संत बरोबरीने काय केलं, तर स्वतःला शोधलं. आपण दुसऱ्याला शोधतोय, हा अमका तसा, तो तमका तसा, तो ढमका असा, तो अमका असा. स्वतःला शोधायचंय. आणि हे कळण्यासाठी, हे दाखवण्यासाठी सद्गुरु परंपरा, संत परंपरा भेटली पाहिजे. बघा, म्हणून जे जे काही साकार दिसे, ज्या ज्या गोष्टीला आकार आहे ते यद्रथम जे दाणार आहे, पण जे सद्गुरु बोलले ते कल्पांती नासे, ते कल्पांती नाचणार आहे. इथे कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. ज्याला ज्याला जन्म आहे, ज्याला ज्याला उत्पत्ती आहे, त्याला त्याला मृत्यू आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. इथं अमरपद मागून जमायचं नाही. इथं काय मागायचं हे न कळल्यामुळं 6 कोटी वर्ष आयुष्य होतं. किती वर्ष? 6 कोटी वर्ष आयुष्य होतं. किती? त्याचं नाव रावण. उतरला मृत्यूलोकामध्ये, बोलला काय, मला अमरपद पाहिजे. सद्गुरू बोलले, अरे मृत्यूलोक आहे आणि ह्या मृत्यूलोकाला नियम आहे. आणि तो नियम काय, तर बोलले आला प्राणी जाईल बरवा, ज्याने ज्याने जन्म घेतला त्याला मृत्यू आहे. मृत्यूलोकामध्ये उतरून अमरपद मागून जमणार नाही. मग इथं काय मागायचं? निजरूप दाखवावं, हरी दर्शनास यावं. हे माणसाला न कळल्यामुळे तो काय म्हणतोय, तो स्वतःला अमर समजतोय. त्याला मरण आहे हा तो ऍक्सेप्ट करायलाच मागत नाही. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, जायचंही नाही, द्यायचं स्मरण ठेव. तुला एक दिवशी हे सगळं उचलून जायचंय, गाशा गुंडाळून जायचंय. फक्त जसं आला होताच ना खाली, आता खाली आज जाना पडेगा. हा 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 सद्गुरू बोलले. म्हणून मरणाचे स्मरण असावे. माणूस एवढं वाईट वाईट वागतोय कशामुळं, त्याला स्मरण ठेवलं राहिलेलं नाही. आणि सद्गुरू काय करतात, नेहमी स्मरण दाखवतात. बाबा तुला इथं राहायचं नाही, तुला जायचंय. मग तुला काय करून जायचंय हे तुला कळलं पाहिजे. म्हणून मनाचे स्मरण असावे. आणि जर माणसाला मरणाचं स्मरण असेल ना, तर तो हरिभक्तीला सादर होईल. काय होईल? हरिभक्तीशी सादर व्हावे. आणि नुसतं सादर होऊन जमणार नाही. तर तुमच्या आमच्या पूर्वजांनी वाडवडिलांनी परमार्थ केला असेल उत्तम भाग. परत सद्गुरू बोलले, आमच्या तर वाडवडिलांनी पूर्वजांनी परमार्थ नाही केला. पण सद्गुरू नेहमी सांगतात, मरणाचे स्मरण असावे, म्हणून हरिभक्तीशी सादर व्हावे, पूर्वजांचे उद्धरावे. म्हणून बोलले ना, पुरुषांकडे 41 कुळ, आपलं 21 कुळ उद्धरण्याचा अधिकार दिला पुरुषांकडे. आणि स्त्रियांकडे काय दिला, तर 42 कुळ उद्धरण्याचा अधिकार. 21 सासरकडची, 21 माहेरकडची. बघा, पूर्वजांचे उद्धरावे, हरिभक्ती करोनिया. काय करोनिया? मग तुम्ही आम्ही जाताना काय करून जायला पाहिजे, तर हरिभक्ती करोनिया. बघा, मग हरिभक्ती कुठली? मग तो हरी आहे कैसा? मग तो हरी आहे कैसा, त्याचा विचार पाहावा आम्हास. संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्मरावे. 24 नामी, सहस्त्र नामी. परी तो कैसा आहे अंतर्यामी? 24 नामी, सहस्त्र नामी, तो परी तो आहे अनामी. तो कैसा आहे अंतर्यामी, ते विवेकी ओळखावे. म्हणून जे जे काही साकार दिसे ते कल्पांती नासे, म्हणजे असणारच नाही, नासे. पण सद्गुरू भेट झाली तर नासे अज्ञान दुःख भ्रांती. तुमच्या आमच्या पिंडातली नासे अज्ञान दुःख भ्रांती काढायची, म्हणजे श्रवणाशिवाय पर्याय. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रच येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती. म्हणून आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थक. जे जे काही साकार दिसे ते कल्पांती नासे.
सद्गुरू बोलले, स्वरूप ते असतचे असे सर्व काळ, ते अखंड वास्तव्याला आहे. हे तुम्ही आम्ही हे बघतोय सगळं. सद्गुरू बोलले, पाऊस पडल्यानंतर हे झाडी वेली सगळे असे भरतात. हे स्वरूप कोणाचं आहे? हा, हे भगवंताचं रूप आहे. हे जे दिसतंय ना, हे सगळं भगवंताचं रूप आहे. हे चालतंय, बोलतंय, हलतंय, डुलतंय, हे सगळं रूप आहे कोणाचं? ते स्वरूप आहे. पण ते स्वरूप बघण्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे. बघा, जो चालवतोय तो बघायचा असेल ना, त्याच्यासाठी ज्ञानदृष्टी पाहिजे सद्गुरु कृपेची. बघा पुढे जे सकळामध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले से, सदा संचला येत ना जात काही, तया विन कोट रीता ठाव नाही. बघा, तो येत नाही, तो जात नाही, सदा संचले. बघा, म्हणून सद्गुरू लिहून ठेवलं, ते सकळामध्ये सार. जशी मिठाईमध्ये, प्रत्येक मिठाईमध्ये साखर ही असतेच, तसा तो प्रत्येक अणुरेणूमध्ये भरून उरलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये तो आहे. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, पत्ता देऊन टाकला. नाम वसामी वैकुंठ योगी मत बघताय तर गांधी तत्र दिष्टामी नारदा. पत्ताच देऊन टाकला. काय करायचं? तो जळी स्थळी काष्टी पाशानी तो सगळ्यामध्ये आहे. ज्याशी या सृष्टी काष्टाला सुद्धा अंकुर फुटले, त्या अर्थी तो काष्टामध्ये पण होता. ज्या अर्थी त्याच्यामध्ये जीव आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण तो आहे. बघा, चार खाणी, अंडज, श्वेदज, उद्बीज आणि जारज, तुमच्या आमची खाण जारज. त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये आहे. घडविता उभा आहे पहा विश्वंभर, स्वतः घडवतो आणि पुन्हा सद्गुरू बोलले त्याला चालवायला येतो. कुठली ती वाती माती न कोण तो कुंभार, घडविता उभा आहे पहा विश्वंभर, देवासारखा घडवला. पण माणसाला अहंकार, मी करतो, मी केलं, मी देवाचं करतो. सद्गुरू देवाचं तू काय केलंस? साधं उदाहरण आहे. आपण घरामध्ये असतो आणि एखादा बाहेरून जाताना आपला हाक मारतो आणि बोलतो, भाऊ काय करताय? तेव्हा भाऊ आतनं बोलतो, देव पूजा करतोय. काय करतोय? काय करतोय? भाऊ आतून काय बोलतो? तो बोलतो देव पूजा करतोय सकाळी सकाळी. सद्गुरूने तेच सांगितलं. सद्गुरू बोले, अरे देवच पूजा करणार आहे, तू कोण पूजा करणार? मग स्वरूप कळायला नको तुला? देव पूजा करतोय, देव पूजा करतोय म्हणजे काय करतोय? अखंड या देहाची तो पूजा करतोय. पण देहानं त्या तस्वीरची पूजा करून घेतोय. हा देव पूजा करतोय. अखंड या देहाचं ध्यान धरून अखंड देव पूजा करतोय. काय करतोय? कुणाची? म्हणून हरिभक्ताच्या घरी नीच कृत्य अंगीकारी, श्रवण मनन केली जी करी अति आदरे. म्हणून श्रवणाचा अनादर आळसे करे जो नर, त्याचा होई अपहार स्वहिताविषयी. मग इथं पाहिजे तो स्वहिता कारणे जागता पाहिजे. कसा पाहिजे? कारण रात्र कोणाची? तर बोली वैरीची. राजा कसा राहा? तर जागा राहा. त्यावेळी वैरी बाहेर होते, आता वैरी आत आहेत. म्हणून बोलले ना, गणिवांच्या देखता फौजा, रणशोराच्या पुरपुरल्या पाहिजे भुजा. ऐसा पाहिजे की राजा बोले कैपक्ष आणि परमार्थी, तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाके. म्हणून प्रचिती निरूपणी बैसोची नाही. म्हणून स्वभावीची जे बोलतात ते ब्रह्म निरूपण, सहज बोलता विवेक प्रगट होय. बघा, म्हणून जे 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 सकळामध्ये सार, जे सगळ्यामध्ये भरून उरले सार येते काय? मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे. ते नित्य आहे, ते निरंतर आहे. कसं आहे? ते नित्य आहे, ते निरंतर आहे. अंतर मायेला आहे, ते निरंतर आहे.
अनित्य माया आहे ते नित्य आहे. बघा, मर्यादा मायेला आहे. मर यादीमध्ये तुमचं आमचं नाव आहे. तुमचं आमचं नाव कशामध्ये आहे? तर मर यादीमध्ये आहे. पण मर्यादा सोडतो कोण? अरे बाबा, नाव तुझं मर यादीमध्ये आहे. इथं अमरपद मागून जमणार नाही. हा, 60 कोटी वर्ष, 6 कोटी वर्ष आयुष्य तरी बोलला मला अमरपद पाहिजे. शेवटी काय? ब्रह्मदेव बोले जा तसाच तू. तसाच तू नाही बोले, तसाच तसाच तू. हा, तसाच तू जायचा भावार्थ जैसा बोलला. एवढा पंडित पण काय उपयोग नाही याचा. रावण पंडित होता. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचं सम्यक ज्ञान होतं. अख्खी लंका सोडायची होती. कमी ज्ञानी नव्हता. दशग्रंथी ब्राह्मण होता. पण त्याला हेच नाही कळलं की मृत्यू लोकांना नियम आहे. इथं अमरपद मागून जमायचा नाही. जो ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला बोलला, दम दिल्यावरती त्यांनी बोलतो देतोस का नाही बोल. ब्रह्मदेवाला बोलला काय काय रावण आहे बोलला. हा, तेव्हा ब्रह्मदेव बोलले अमरपद, मला अमरपद पाहिजे बोलला. काय बोलला? तेव्हा ब्रह्मदेव बोलले जा तसाच तू. तसाच तू. तसाच तू म्हणजे काय? जायचा भावार्थ जैसा. कारण मृत्यू लोकांमध्ये उतरून अमरपद मागतोय. तसाच तू. रावण घाईमध्ये होता, त्याने ऐकलं चुकीचं. त्याला वाटतं तसाच तू बोलला. तसाच तू नाही बोलला, तसाच तू, म्हणून रावण मेला. रावणाची परा छेदली. कारण काय? तर बोले तथाच तू नाही बोलले ब्रह्मदेव. ब्रह्मदेव बोलले तसाच तू. बघा, तसाच तू आणि तथाच तू याच्यामध्ये फरक आहे. पण घाईतल्याला कधी कळत नाही ते. हा? तो घाईत घाईत लावून घेतो. हा? म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, जोपर्यंत रावणाचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश होत नाही ना, तोपर्यंत त्याला आत्मलिंग लंकेमध्ये नेता येत नाही. रावणाचा जोपर्यंत गोकर्ण क्षेत्रात प्रवेश होत नाही, त्यावेळी एकच रावण होता. आज हजारो लाखो करोडो रावण आहेत. माणसाकडे काही कमी नाही. ऐश्वर सगळ्या गोष्टी, आणि ज्याच्याकडे काय नाही त्याला पण लय घमंड. हा, हा, सद्गुरू बोल, हे सकळामध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे. बघा, ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोली जे स्वरूप, याही वेगळी अमुप नामे तयाची. बघा, ते भगवंताचे निजरूप. हा, म्हणून बोले ना भगवंताचं निजरूप. म्हणून बोले ना निजरूप दाखवावं हरी दर्शनास यावं. बघा, मग भगवंताचं निजरूप बघायचं, देवाचं रूप बघायचं, देवाचं स्वरूप बघायचं. म्हणजे दाखवणारा पण पाहिजे ना. हा, सद्गुरू नेहमी सांगतात, आम्ही पहिल्या श्रवणामध्ये देव दाखवतो. काय करतो? पण हे श्रवणावर श्रवण कशा करता? तर बोले आपण कोण हे कळण्यासाठी. देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे, आणि कळण्यासाठीच बोलले वळले पाहिजे. तर परमार्थ हे कसं आहे? तर बोले ऐकले कळले वळले तर पास आहे. नुसता वळून पास होणार नाही. ऐकले कळले वळले तर पास. म्हणून पहिलं श्रवण नंतर कीर्तन, पहिलं श्रवण नंतर मनन, नंतर निजध्यास. श्रवण मनन निजध्यास तर, आणि तरच साक्ष आतमध्ये आकार घेईल, आणि तुमच्या आमच्या पिंडातला विवेक कालाकालानं वाढेल. असा हा पिंडातला विवेक कालाकालानं वाढायचा. म्हणजे जिथं वैकुंठाधिपती कार्याला आलाय तिथं तिथं जाऊन बसायला पाहिजे ना. ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोली जे स्वरूप. मग भगवंताचं निजरूप आहे कुठं? हा, माणसाला हेच नाही कळल्यामुळे तो बाहेर शोधतोय. हा,
सृष्टीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, कोठे तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे. हा, कोठे तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे. हा, सर पत्ता देऊन टाकलाय. काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदत केवळ पांडुरंग. परंतु सद्गुरू नेहमी सांगतात, महाद्वार वळल्याशिवाय देवाचं दर्शन घेता येत नाही हो. पण महाद्वार दाखवायचं म्हणजे संत परंपरा भेटली पाहिजे ना, तर महाद्वार दाखवल. नाही तर माणसानं त्या देवळाचं महाद्वार गेला, तिथून बसला उभाषण भरी त्यांनी मुक्ती चारी साधी आहे. चारी मुक्ती साधायच्या म्हणजे देह कष्ट व्हायला पाहिजे ना, परोपकारा कारणे. तिन्ही मुक्त्या कोणी पण देईल, पण साहित्य मुक्ती देण्याचा अधिकार एका संताचा. म्हणून म्हटले ना, महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी साहित्य मुक्ती देणार नाही. सगळ्यात कठीण असेल ते साहित्य मुक्ती देणं. साहित्य मुक्ती ही कोण देत होतं? बोले संत परंपरा. जे जे ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोले जे स्वरूप, याही वेगळी अमुप नामे त्याची. अमुप म्हणजे काय तर बोले पुष्कळ, अमित, पुष्कळ नाव आहेत त्याची. किती? अनंत नामी, अनंत नामी, त्याला म्हणतात अनंत नामी. आणि अनंत नामी कळायचं असेल तर तुम्ही आम्ही अनंताचं व्रत केलं पाहिजे. अनंत नामी जर कळायचं असेल तर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, तर अनंताचं व्रत केलं पाहिजे. आणि अनंताचं व्रत करायला लागलं ना की बोलते भगवद्गीतेची गरज लागत नाही त्याला. परी तो आहे अनामी, अनंत नामी परी तो आहे अनामी. नाव जरी त्याची असली तरी तो अनामी आहे. तो कैसा आहे? अंतर्यामी. कैसा आहे? अंतर्यामी. ती विवेक्याने ओळखावी. बघा, म्हणून म्हणजे वेगळी अमुप नामे याची. त्याच नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, परी ते स्वरूप नामातीत असतची असे. बघा, आता नामाचा संकेत कळायचा म्हणजे दृष्टांत सद्गुरू बोलले, परी ते स्वरूप नामातीत असची असे, असतची असे. आपण अमके देव, अमका देव, तमका देव, ढमका देव, त्यांना आपण वेगळे वेगळे हे उच्चार करतोय, पण चालवणारा एकच आहे. श्रीकृष्णाची प्रतिमा वेगळी दिसते, स्वरूप वेगळं दाखवलं तिथं. शंकराचं स्वरूप वेगळं दाखवलंय, महालक्ष्मीचं वेगळं दाखवलंय, दत्त देवाचं वेगळं दाखवलंय. असं प्रत्येकाचं स्वरूप कसं दाखवलं ते वेगळं वेगळं दाखवलंय. पण सद्गुरू बोलले या सगळ्याला चालवणार कोण आहे? ते स्वस्वरूप. आणि ते स्वस्वरूप दाखवायचं, त्याला रूपच नाही हो, त्याला रंग नाही. रंग मायेला आहे, रूप मायेला आहे, गुण मायेला आहेत. माया जाते, माया येते, माया खसते, माया रचते, माया दिसते. कॅमेऱ्यामध्ये माया कैद होते, तो कधी कॅमेऱ्यात कैद होत नाही. आणि निवाडा कधी कळू येतो तर देहातून आत्मा निघून जातो, तेव्हा तो निवाडा कळू येतो. म्हणून हे स्वरूप ओळखता आलं पाहिजे. कोणाच्या सत्ते चाले हे शरीर, चालवितो हाती धरोनिया. मग ज्याने अखंड तुम्हाला आम्हाला साथ दिली त्याचा हात धरला पाहिजे ना. मग त्याचा हात धरण्याचं ठिकाण आहे कुठलं? त्याचा हात धरायचं म्हणजे काय करायचं? तुम्ही आम्ही अखंड परमार्थ करायचं. ते स्वरूप बघण्यासाठी आपण तुम्ही आम्ही अखंड परमार्थाशी देह कष्टविधी परोपकारा करणे. बघा, जे काही आपणाशी ठावी ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे बोलले सकळ जन. म्हणून ज्ञान हे दिलेनं वाढतं. ज्ञान काय होतं तर बोलले दिलेनं वाढतं. म्हणून हे जे आहे ना हे दिल्यानं डबल होतं, द्विगुणित होतं. म्हणून ऐसे अन्न दे म्हणजे उपवाशी, ज्याच्यावर बसत नाही माशी. म्हणून बोलले ना, त्याच नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, पर ते स्वरूप नामात इथं असतच असे. दृष्टांत दृश्य सबाह्य संचले,
परी ते विश्वास चोरले, जवळीच नाहीसे झाले, असतची असे असतची कैसे. बघा, म्हणून बोले ना, दृश्य सबाई अंतरी. हा, सद्गुरू बोलले हे सगळं दृश्य आहे पहिलं कुठं. हा, ज्यावरती डोळ्याने दिसते त्यावरती त्या कुठं आहे, ते बोले या ब्रह्मांडामध्ये आहे ना. हा? हे बाहेरच्या अर्थी हे सगळं दिसतंय ते पहिलं आहे कुठं, तर आतमध्ये आहे ना. हा? आणि सगळी जी सृष्टी आहे ती कल्पनेची आहे, आणि निर्माण कुठे केली. बघा, ज्यावरती दिसतंय त्यावरती इथं पहिलं आहे ना. हा? म्हणजे ही कशी लीला आहे. सूक्ष्म रूपाने प्रत्येकाच्या पिंडामध्ये पहिलीच ती गोष्ट आहे. हा? दृश्य सबाह्य संचले बोलले. बघा, दृश्य सबाह्य संचले, परंतु ते विश्वास चोरले. लोकांना माहिती नाही, लोक अज्ञानी आहेत. त्याला वाटतं हे सगळं घडवतोय माणसानं घडवलं, नाही बोलले. हे अगोदरच निर्माण होतं, फक्त ते तुला ते बनल्यानंतर तुला दिसलं. हा? तर माणूस अज्ञानी आहे ना. हा? त्याला पुढचं नाही दिसत, त्याला भविष्य नाही, तो भूतकाळात असतो नेहमी. हा? सद्गुरू नेहमी कार्य करतात ते वर्तमानामध्ये. कशामध्ये? नको भूतकाळ, नको भविष्यकाळ, वर्तमानामध्ये कार्य कर. तुझं वर्तमान जर उत्तम असेल ना, तर भविष्य उत्तम आहे. मग भूतकाळाची चिंता सोडून देव, मग चिंतन कर, काय कर. ऐसा ऐकुनिया देव, उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व, दृश्यचे अवघे. हा? ऐसा देखुनिया देव, सद्गुरू बोलले, ऐसा ऐकुनिया देव, उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व, दृश्यचे अवघे. मग दृश्य दिसण्यासाठी पहिले डोळे पाहिजेत ना, कारण सूर्याचे अधिष्ठान डोळे. हा, जर सूर्यच नसेल, जर डोळ्यामध्ये जर सूर्यच नसेल तर दिसेल का? म्हणून त्याला बोलतात आंधळा. हा? हा? पहिला प्रकाश कुठं पाहिजे, तर बोले आतमध्ये पाहिजे ना, म्हणून सूर्याचे अधिष्ठान डोळे बोलले. मग दृष्टीचा भाव, दृष्टी बदलायची, काय करायची. तुमची आमची पण दृष्टी होती पहिली, कशी माहितीये का, माईक दृष्टी होती. आपल्याला असा सजलेला नटलेला रचलेला खचलेला असा देव पाहिजे होता. काय नाही बोलतो हा टकाटक टकाटक देव. हा, सद्गुरू बोलले तो देव नाही, ती त्याची प्रतिमा आहे, ते त्याचं रूप आहे. पण स्वरूप ओळखायचं असेल ना, तर जा संतांची शरण, जा सद्गुरूची शरण. बघा, पाहो जाता दिसे सर्व, दृश्याचे अवघे. पण बघायला गेलं तर सगळं दृश्यच आहे, पण त्याचं सार आहे काय. हा? आपण म्हणतो 33 कोटी देव आहेत, पण त्या 33 कोटी चालवणारा एकच आहे, हे तुला माहितीये का. हा. कुणी त्याला आत्मा म्हणतं, कुणी जगदात्मा म्हणतं, कुणी विश्वात्मा म्हणतं, कुणी परमात्मा म्हणतं, कुणी ब्रह्म म्हणतं. अनंत नाव आहेत त्याची. आणि नाव कुठपर्यंत, जोपर्यंत हा देह उभा आहे तोपर्यंत त्याला नाव. एकदा देह पडला की बोलले मग कैलासवासी, स्वर्गवासी, पैगंबरवासी, हे सगळं वाशी वाशी होतं. बघा, म्हणून ही का अशी. बरोबर ना. कोणी एक दोघे जण पृथ्वी भितरी उदासीनं काळक्रमणे लागून कथा आरंभिली. का हानी, याची हानी का झाली, का हानी, त्याला म्हणतात का हानी, का हानी झाली. माणूस म्हणतो ना वेळ नाही, मला वेळ नाही. हा? मी परमार्थाला आलो असतो पण वेळ नाही, मग हानी ठरलेली आहे. हानी जर थांबवायची असेल ना, माणसाला आवडते ती स्वीट हानी, माणसाला आवडते ती स्वीट पॉयझन, ती माणसाला हळूहळू मारतं. आणि हे काय करतं तर बोले अमर करतं. काय करतं, सद्गुरु परंपरा, संत परंपरा जी देते ना अमृत, तेलामध्ये काय बोलते, अंतरी गेली अमृत बाह्य काय कशी, तर बोले लखलखीत.
देव पाहावायसी गेलो, स्वरूप बघायला गेलो, स्वरूपासारखाच झालो. बघा, पुढे म्हणलं दृष्टीचा विषय दृश्य, तोच झाले सादृश्य, तेने दृष्टी पावे संतोष, परिते देखण नव्हे. मग हे डोळ्याने दिसणार आहे ना, ते दृश्य सद्गुरूले कार्यकारण आहे. हे डोळ्याने जे दिसतंय ना, हे उद्या नाचणार आहे. सद्गुरूले प्रत्येक गोष्टीला मर्यादा लावलेली, प्रत्येकाचं आयुष्य मर्यादा दिलेली. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, दृष्टीचं दिसे ना, दृष्टीचं दिसे ते नासे, ये तद्विषयी श्रुती असे. म्हणून जे दृष्टी दिसे स्वरूप नव्हे. जे दृष्टीचं दिसे ना, ते स्वरूप नव्हे बोलले. बघा, सरळ सांगितले. म्हणजे समर्थाने त्याच्यामध्ये लिहून ठेवलं की जे दिसत नाही ते ब्रह्म, ते अनुभवातून घ्यावं लागतं, स्वानुभव घ्यावा लागतो. त्याचा काय करावं लागतं, ते डोळ्यानं तुला दिसणार नाही, साज संगीत उभं राहणार नाही. त्याच्यामध्ये लिहिलंय बघा, म्हणून दृष्टी दिसे ते स्वरूप नव्हे. ते दृष्टीला दिसते ना, ते स्वरूप नाही, सद्गुरू बोलले. मग स्वरूप आहे कुठलं, जे स्वानुभवातून मिळेल, संत परंपरेने जे भेटून दाखवलं तर ते कळेल की बाबा हे स्वरूप आहे. तो ह्या डोळ्यात बसून बघतोय बोलले सगळं विश्व. मग तो आहे कुठं, जवळीच ना, अंतरी ना. तो कानात बसून ऐकतोय बोलले. काय करतोय, नाकात बसून वास घेतोय, मुखात बोलून बोलतोय, जिभेवर बसून बोलतोय, मुखावाटे खातोय. त्याचं स्वरूप काय ओळखायचं बाबा. पण हे कोण करतंय, हे माणसाला कळतच नाही. हे सगळं निसर्ग करतो बोलत. कारण ज्याने घडवलं त्यांनी ठप्पा मारला नाही ना. असा जर कपाळा मारून ठेवला असा ठप्पा, मेड इन गॉड, तर कसं चित्र दिसलं असतं. आणि सगळे साच्यामध्ये म्हणून घडवले असते तर कसे ओळखा आले असते. प्रत्येकाला वेगळ्या घडवला. मग हे तरी ओळख की रे, ओळख जरा, ओळख घे. एवढे वेगळे घडवतो, मग तो कसा असेल. त्याला रूपच नाही, त्या रूपाचे रूप कैसे. स्वरूप ते निराभास, आणि दृश्य भासले आभास साभास. भासाच बोली नाश वेदांत शास्त्री. बघा, भासाच बोली नाश वेदांत शास्त्री. बघा, माणसाला भास होतो ना, भास. सद्गुरू बोलले, स्वरूप ते निराभास, आणि दृश्य भासले भासाभास. बोले ना, दृश्य सबाई अंतरी. दृश्य बोले सबाई अंतरी. दृश्य हे कायम अंतरी असतं, म्हणून माणसाला भास होतो. पण तो भासाच्या पलीकडे. त्यांनी जर भास कळायला तुझं जागा पाहिजेस का नको. त्याचा भास कळायला, त्याचा भास व्हायला तू जागा पाहिजे का नको. कारण सद्गुरू नेहमी सांगतात, देवानी एक सूत जरी अंतर धरलं ना, तरी हे सगळं निश्चित पडतंय. काय पडतंय, मग त्याचा भास होण्यासाठी तो बाहेर तर यायला पाहिजे ना. तो जेव्हा बाहेर येतो ना, त्यावेळी तू जागेवर नसतोस, हे लक्षात घे पहिलं. बरं, हे माणसाला न कळल्यामुळं तो बोलतो मला देव दाखवा. या कार्यकारण हे सगळे प्रतिमा तुम्ही आम्ही उभे केले. कारण काय, जो जवळचा देव माहिती नाही ना, म्हणून या प्रतिमा केल्यात. ना आतुडे बोले, ना आतुडे मुख्य परमात्मा, म्हणूनही करावी लागे प्रतिमा. तैसा बोले माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा.
पण आपल्या भावासारखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु आज स्तवणी स्तव आता. म्हणून बोले ना, जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा. विश्वंभर, विश्वाला भरून उरलाय तो. विश्वंभरा, विश्व बीजा, विश्वाचं बीज. विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्ष ध्वजा, दीनबंधू तुझे न अभयंकरे, अनावर माया हे वसरे. जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळून जाय, आदित्य अंधकार निवाडे, परंतु ब्रह्मांड भरी निशी झाली अनंतरी पुन्हा काळोखे. तैसा नवे स्वामी राव, जनी करी जन्म मृत्यू व्हावं, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. सुवर्णाचे लोह काही सर्वता होणार नाही. तैसा बोले गुरुदास संदेही पडोश नेने सर्वता. मग का ती सरिता गंगेशी मिळाली? का सरिता गंगेशी मिळाली? का सरिता गंगेशी मिळाली? मिळणी होता गंगाच झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. परिते सरिता मिळणी मागे वाढ माणिचित जगे, तैसा नवे शिष्य वगे स्वामीच होय, परिस आपणायसे करीना. परिस आपणायसे करीना, सुवर्णे लोह पालटेना. उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा, शिष्यास गुरुत्व प्राप्त होय. काय होय? म्हणजे सद्गुरु तोची दास, दास तोची सद्गुरु का नाही बोलले? सद्गुरु बोलले सद्गुरु हा अधिकार नवाचा आहे आणि दास हा अधिकार साताचा आहे. आणि 9, 7, 16 पुन्हा 7. बघा, मग ज्याचा अधिकार नावाचा आहे तो 7मध्ये आला. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, परंतु सुवर्णे सुवर्ण करिता नाही. लोखंडाचं सोनं व्हायचं म्हणजे परिसच पाहिजे. सुवर्ण सुवर्ण करता नाही. सुवर्णाला कधी सोन्याला सोनं करता येत नाही, त्यासाठी परिस पाहिजे. मग जे परिस भेटतात ते गरीब असतात का? ज्यांनी परिस दिला ते गरीब असतात का? एवढं तरी कळायला नको का? लोक तुक्याशिवाय बोलली नाही, नाम्याशिवाय बोलली नाही. संदर्भाला काय कमी त्रास दिला का? म्हणून सत्याला परीक्षा आहे. परीक्षा ही नेहमी सत्याला आहे, असत्याला परीक्षा नाही. परीक्षा ही नेहमी सत्याला आहे, आता असत्याला कधी परीक्षा नाही. म्हणून सद्गुरु शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, सुवर्ण सुवर्ण करिता नाही. म्हणून उपमान साहे सद्गुरूसी परिसाचे. उपमे द्यावा जरी सागर, तरी तो अत्यंतची शार. अथवा म्हणून क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठरू. तैसा नव्हे की सद्गुरु कोमल दिनांचा. उपमे म्हणून फणीवर तरी उपमे द्यावा फणीवर, त्याला काय उपमा द्यावा? तो उपमेच्या पलीकडचा आहे. म्हणून बोलले ना, हे सगळं वेदांत शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. बघा, भासाचं बोललेला नाश वेदांत शास्त्री, आणि पाहता दृश्याची भासे. दृश्याची भासे, वस्तू दृश्या वेगळी असे. स्वानुभवे पाहता दिसे, दृश्यास बाह्य, दृश्य सबाह्य. जे निराभास निर्गुण, त्याची काय सांगावी कोण. परी ते स्वरूप जाण सन्निधचे असे. बघा, जेथे जातो तेथे तो माझ्या सांगत सन्निधचे असे. जिकडं तोंड फिरवी तिकडं तो आहेच. बघा, जेथे जातो तेथे तो माझा सांगती, चालविशी हाती धरून या. बघा, जे निराभास निर्गुण, त्याची काय सांगावी कोण. परी ते स्वरूप जाण सन्निधचे असे. बघा, म्हणून जवळ असून चुकलाय माणूस. काय झालाय? सगळं जवळच आहे, पण चुकलाय. मग चुकवणारे आहेत कोण? मग त्या चुकवणाऱ्यांची ओळख सद्गुरू देतात, आणि खरं काय या जीवनाचं मर्म आहे ते कळवून देतात. बघा,
जे तैसा आकाशी भासला भास आणि सकळामध्ये आकाश तैसा जाणजे जगदीश सबाई अभ्यंतरी. तैसा आकाशी भासला भास आणि सकळामध्ये आकाश तैसा जाणीजे जगदीश सबाई अभ्यंतरी. म्हणून सद्गुरू बोलले आकाशी भासला भास. आता आकाश कळलं पाहिजे. आणि या आकाशामध्ये किती आकाश आहे? हा, परा म्हणजे आकाश. सगळी मंडळी लपली कुठं? म्हणून बोलले ना सद्गुरू बोलले आणि सकळामध्ये आकाश. सकळामध्ये आकाश. आकाश म्हणजे पोकळी हो. परा म्हणजे तुमची आमची पोकळी आकाश आहे बघा. तर 5 भूत बाहेर नाही, 5 भूत आत आहेत. पृथ्वी, आप, तेजवायू आणि आकाश. सद्गुरू बोलले 5 भूताचा खंबीर केला, त्याच्यामध्ये आत्मा घालून सरसाविला. मेंद मांदे सरसाविला, सांदू सांदी भरूनही. बघा चिखल केला 5 पृथ्वी, आप, तेजवायू आणि आकाशाचा. सद्गुरू बोलले 5 भूत कुठे आहेत? पंचभूताचा ध्येय बोलले बघा. म्हणून सकळामध्ये आकाश तैसा जाणीजे जगदीश सबाई अभ्यंतरी. बघा तो प्रत्येकामध्ये आहे. पण त्याचं स्वरूप बघायचं, स्वरूप बघायचं म्हणजे संत परंपरा पाहिजे. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना, स्वरूप दैवाचे. उदक उदक. गुरु बोलले म्हणते ना नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका नकले दयंत्यापो न मारुत न शोषयती मारुता. बघा नैनम छंदंती शस्त्राणी म्हणजे शस्त्रांना तुटत नाही, अग्नीमध्ये जळत नाही, पाण्यामध्ये भिजत नाही. बघा असं त्याचं रूप आहे. हा सद्गुरू बोलले त्याचं स्वरूप आहे कसं? नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका नकले दयंत्यापो न शोषयती मारुता. म्हणून बोलले ना उदकामध्ये परी भिजेना, पाण्यात ते भिजत नाही. पृथ्वी मध्ये परी ते झिजेना. बघा जशी दगडाची झीज होती तशी त्याची झीज होत नाही. झीज होते ती मायेची, वजन होते ते मायेचं, त्याचं काही वजन होत नाही. बघा सद्गुरू बोलले वन्नीमध्ये परी शिजेना. तो अग्नीमध्ये पण आहे पण जळत नाही, शिजत नाही. बघा अग्नीला सुद्धा तोच चालवतोय, पृथ्वीला सुद्धा तोच चालवतोय, उदकाला सुद्धा तोच चालवतोय. उदकामध्ये पण तो आहे पण भिजत नाही, पृथ्वीमध्ये आहे पण झिजत नाही, अग्नीमध्ये आहे पण शिजत नाही. असं देवाचं स्वरूप आहे. कसं आहे ते स्वरूप आहे? कसं? पाण्यात भिजत नाही, पृथ्वीत झिजत नाही आणि अग्नीमध्ये शिजत नाही. तुम्हाला आम्हाला शिजवण्यासाठी अग्नी लागतो, आंघोळ करण्यासाठी पाणी लागतं. तुमची आमची झीज होते, वजन कमी जास्ती होतं. म्हणजे काय? पुढे लिहिलं ते रेंद्यामध्ये पुरी बुडे ना. रेंद्यामध्ये म्हणजे चिखलामध्ये बुडत नाही. बघा कारण सद्गुरूने चिखल केला आणि नखशिखतम उत्तमाचा देह घडवला. चिखल म्हणजे काय? रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळवणी झाला गाळ, त्या गाळाचे केवळ शरीर. म्हणून हे रजस्वलेचा विटाळ म्हणजे काय? तर 5 भूताचा खंबीर. बघा 5 भूत घेतली ना आईच्या गर्भामध्ये घटना घातली. बघा रेंद्यामध्ये परी बुडेना, वायूमध्ये परी उडेना. बघा वायूमध्ये आहे पण तो उडत नाही. बघा वायूला सुद्धा तो चालवतोय. वायूमध्ये परी उडेना, सुवर्णे से परी घडेना. बघा एवढं निकषकांत उत्तमाचं सुवर्ण तुम्ही आम्ही घडवतो त्याच्यामध्ये पण तो आहे. बघा सुवर्णी असे जे जे सुंदर ते की माझ्या समर्थाचे लक्षण, जे जे काही उत्तम गुण ते देवाचं, जेवढं काही उत्तम तेवढं देवाचं, जेवढं काही अधम ते माझं. बघा म्हणून बोले ना सुवर्णी अशी परी घडेना, सुवर्णासारखे. सद्गुरुले ऐसे जे संचले सर्वदा परी ते आकळे ना कदा, भेदा माझी बुवाडी भेदा ते हे अंता.
म्हणून म्हणलं भेदा माझे वाढवे ते हे अहंता, म्हणून अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, म्हणून अहंता सोड हो. हा, पुढे लिहिलं, जे स्वरूपाकडे पावे अनुभवासवे झेपावे, अनुभवाचे शब्द आगवे बोलून दावी. बघ, सद्गुरू बोलले अनुभवाचे शब्द बोलून दावतो माणूस, मग स्वानुभव देतो तो सद्गुरू. हा, अनुभवाचे शब्द बोलून दावितो माणूस आणि शब्द सद्गुरू स्वानुभव दाखवतो तो सद्गुरू. हा, म्हणे आता मीच स्वरूप तेचे अहंतेचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे. म्हणजे काय, स्वयं मीच आहे ब्रह्म ऐसे ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसे सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे, स्वतःला देव समजायला लागला. असं संत त्या पुराणामध्ये लिहून ठेवलंय, स्वयं तुची ऐसी ब्रह्म, हेच विषय संदेह ब्रह्म मानूच नकोस. यांनी स्वतःला देव समजायला लागला. सद्गुरू बोलले असं नाही ते. हा, अधिकारासारखी घेणे परंतु अभिमान त्यागणे उत्तम उत्तम. हा, कोणाच्या सती सगळं चाललंय हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून स्वतःला देव समजून जमेल का? हा, हा, मला मला आईबाप नाही, मी आम्हाला आकाशात पाठवलंय, आकाशानंद बाबा. हा, मला देवानं डायरेक्ट पाठवलंय. हा, असं बोलणं कसं कसं वाटतंय सद्गुरू बोलले. मग हे माणसाचं अज्ञान काढेल कोण? हा, आणि हे काढण्यासाठी सद्गुरू पाहिजे हो. लाख लिहिला असा स्वयं तुझ्या आईशी ब्रह्म, म्हणजे स्वतःला देव समजून जमेल का हो? हा, अहो देवाचा आपण एक अंश आहोत. दर्या में बोले खसखस. हा, एवढी तुझी आहे, परंतु स्वतःला काय समजतोय काय माहिती. हा, सद्गुरू बोलले. पुढे बोलले, स्वयं मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम. मग सगळा भ्रम आहे कोणाचा? आता अहंतेचा. म्हणून अहंता गुढी ब्रह्म राक्षस झाले. उगत झाले का? ऐसे सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे, कल्पना आकळी हेत वस्तू कल्पनातीत, म्हणून ना कळे अंत अनंताचा. म्हणून ना कळे अंत अनंताचा. अन्वय आणि व्यतिरेक हा शब्द भेद कोणी एक, निशब्दाचा अंतर्विवेक शोधला पाहिजे. आधी घे जे वाचांश, मग ओळखी जे लक्षांश, लक्षांशी पाहता वाचांश असेल कैसा. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाचांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाचांश नसे. सर्व विमळ दोन्ही पक्ष, वाचांशी अटती प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे. हे लक्षांश अनुभवणे, येथे नाही वाचांश बोलणे. अनुभवाचे खुणे, वाचारंभ कैसा. परापचंती मध्यमा वैखरी, जेथे ओसरती चारी, तेथे शब्द कळाकुसरी कोण काज. या कार्याकारण परापचंती मध्यमा वैखरी याच्यामध्ये बसून बोलतोय कोण? जेथे ओसरती चारी, तेथे शब्द कळाकुसरी कोण जा काज. शब्द बोलता सवे नासे, तेथे शाश्वता कोठे असे. प्रत्यक्ष प्रमाण नसे बरे पहा. शब्द म्हणजे भूस आहे. एकदा शब्द समोरच्या कळला की शब्द बाजूला होतो, त्याचा अर्थ त्याला कळतो की बाबा अमक्याला बोलवायचं आहे, त्या अमक्याला बोलव. शब्दाने त्याचं नाव घेतलं, जेव्हा त्याचं नाव त्याच्या कानावर पडलं त्यावेळी तो त्याला बोलवायला गेला, पण त्याचं नाव बाजूला पडलं, ते शब्द बाजूला पडला. म्हणजे शब्द म्हणजे भूस आहे आणि अर्थ म्हणजे ते नाम आहे. बघा सद्गुरू बोलणे, शब्द बोलता सवेचनाचे, तेथे शाश्वता कुठे असे. प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा. शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, म्हणून घडे पक्षपात. सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. एक अनुभवाचे लक्षण अनुभव पाहिजे, म्हणजे अनन्य जाण. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. अनन्य म्हणजे अन्य नसे. आत्मनिवेदन जैसे संग भंगे असतचे असे. आत्मा आत्मपणे, आत्म्याचं नाही आत्मपण, हेची निसंगाचे लक्षण. हे वाचांश बोलिले जाण कळया करणे. एरवी लक्षांश तो वाचांश सांगितले हे गडे कैसे.
वाक्य विवरणे पैसे अपैसे काही कळवा लागे. करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्मनिर्गुण, पाहावे आपणास आपण म्हणजे कळे. हे न बोलता विवरण राहिते. मग बोलण्याची साजे महापुरुषी, शब्दाची निशब्द होती. श्रुती नेती नेती म्हणती. हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष, आता प्रचित आले अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. परी आता मी अज्ञान, मज काहीच न कळे. मी लटिका माझे बोलणे लटके, मी लटिका माझे चालणे लटके, मी माझे अवघेची लटके काल्पनिक. सद्गुरु बोलणे. आपलं सगळं लटक आहे हो. मी लटिका माझे बोलणे लटके, सद्गुरु बोलणे. हा, कोणाचे सध्या चाले हे शरीर हे कळलं पाहिजे. बोलणारा गेला तर मी लटिका माझे बोलणे लटके, सगळं लटकच आहे. हा, कोण असता बोलतोय हे कळलं पाहिजे. मी लटिका माझे बोलणे लटके, मी लटिका माझे चालणे लटके, मी माझे अवघेची लटके काल्पनिक. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव. हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटकी. प्रकृती आणि पुरुष या दोहीस तेथे निरास, तेथे मी पण विशेष केवी घडे. जेथे सर्वही अशेष झाले, तेथे विशेष कैसे आले. मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे, आता मौन्य न भंगावे, करुण काहीच न करावे, असो न निशेष नसावे विवेक बळे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण समाज दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.